लाडकी बहीण योजना 8 आठवडा 8वी हप्ता वितरणाची तारीख जाहीर। महाराष्ट्र सरकारने महिलांचे सशक्तीकरण आणि आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 28 जून 2024 रोजी या योजनेची सुरुवात केली। आतापर्यंत प्रत्येक लाभार्थी महिलेला 7 हप्त्यांमध्ये एकूण 10,500 रुपये वितरित करण्यात आले आहेत। आता फेब्रुवारी महिन्यात योजनेचा 8वा हप्ता वितरित केला जाणार आहे। 8व्या हप्त्याची तारीख। महिला आणि बालविकास विभाग 8व्या हप्त्याच्या वितरणाची तयारी करत आहे। मात्र उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी 8व्या हप्त्यासाठी निधी जारी करण्याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही। मात्र फेब्रुवारी 15 ते 25 फेब्रुवारी 2025 दरम्यान हा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केला जाण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेचे उद्दिष्ट आणि लाभ। या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनवणे आहे। योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत दिली जाते। 24 जानेवारीपासून 7व्या हप्त्याचे वितरण सुरू झाले असून आतापर्यंत 2,65,00,000हून अधिक महिलांना लाभ देण्यात आला आहे। 8व्या हप्त्याची तारीख। महिला आणि बालविकास विभाग 8व्या हप्त्याच्या वितरणाची तयारी करत आहे। मात्र उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी 8व्या हप्त्यासाठी निधी जारी करण्याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही। मात्र फेब्रुवारी 15 ते 25 फेब्रुवारी 2025 दरम्यान हा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केला जाण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजना पात्रता निकष। 8वा हप्ता मिळवण्यासाठी महिलांना खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे। अर्जदार महिलेचे वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न इंडियन रुपी 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता नसावा। अर्जदाराच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळता नसावे। अर्जदार महिलेचे बँक खाते आधारशी लिंक असणे आणि डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सेवा सक्रिय असणे आवश्यक आहे। अर्ज स्थितीची तपासणी। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळण्यापूर्वी सर्व पात्र महिलांच्या अर्जाची तपासणी केली जाईल। जानेवारी महिन्यातील हप्त्यात तब्बल 65 लाख महिलांचे अर्ज नाकारले गेले होते। महिलांना त्यांच्या अर्जाची स्थिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपासता येईल। जर अर्जाची स्थिती स्वीकृत अप्रूव्ह असेल तरच त्या महिलेला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला जाईल। महत्त्वाचे निर्देश। अर्ज स्थिती स्वीकृत अप्रूव्ह असली तरच 8वा हप्ता मिळेल। बँक खाते आधारशी लिंक असणे आणि डीबीटी सेवा सक्रिय असणे अनिवार्य आहे। चुकीची माहिती किंवा दस्तऐवज दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो। माझी लाडकी बहीण योजना 3.0. महाराष्ट्र सरकारने राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेच्या 3ऱ्या टप्प्यात 3.0. लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे। योजनेची वैशिष्ट्ये। पात्र महिलांना दरमहा 2,100 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातील। महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळविण्यास मदत। मुलांच्या शिक्षणासाठी आणि लघु उद्योगांसाठी आर्थिक सहाय्य। पात्रता निकष। अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी। वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे। आधार कार्ड आणि बँक खाते आवश्यक। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न इंडियन रुपी 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। कुटुंबाकडे 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळता नसावे। इतर कोणत्याही सरकारी योजनेतून 1,500 रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम घेत नसावे। आवश्यक कागदपत्रे। आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट साइज फोटो, बँक पासबुक, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, स्वघोषणापत्र। अर्ज प्रक्रिया। ऑनलाईन अर्ज। 1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या https://ladakibaheen.maharashtra.gov.in/। 2. अर्जदार लॉग इन वर क्लिक करून नवीन खाते तयार करा। 3. आधार क्रमांक टाकून OTP पडताळणी करा। 4. आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करा। 5. अर्ज सबमिट करून पावती मिळवा। ऑफलाईन अर्ज। 1. जवळच्या अंगणवाडी केंद्र, CSC केंद्र किंवा आपले सरकार सेतू सुविधा केंद्रात जाऊन अर्ज भरा। 2. आवश्यक कागदपत्रे जोडून सबमिट करा। 3. अधिकाऱ्यांमार्फत ऑनलाईन नोंदणी पूर्ण होईल। महिला व बालविकास विभाग टोल फ्री क्रमांक। महत्त्वाची माहिती। नोंदणी मार्च 2025 नंतर सुरू होण्याची शक्यता आहे। अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही। फसवणुकीपासून सावध राहा। अधिकृत वेबसाईटवर नियमितपणे तपासा। महिला व बालविकास विभाग टोल फ्री क्रमांक 181। जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर अर्ज करा आणि आपल्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचला।
ही माहिती आपल्या ओळखीच्या महिलांसोबत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.